त्याच्यामुळे साऊथ ईस्टचं किचन मी माझ्या क्लायंट्सला प्रेफर नाही करत. घरातली माणसं मौज मजा करण्यावर पैसे उडवतात, एकदम चुकीचं आहे. आज सकाळी माझ्याकडे एक मेल आला. माझ्या एका इंस्टाग्रामच्या फॉलोअरनी आपला आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणला की तुषारजी, मी तुमचा एक व्हिडिओ बघितला साऊथ ईस्टबद्दल, आग्नेय दिशेबद्दल, आणि त्या व्हिडिओनी माझं आयुष्य चेंज करून टाकलं. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कोणाला तरी सांगत होते की साऊथ ईस्टमध्ये ही रेमेडी लाव. सेम रेमेडी मी घेतली आणि माझ्या घरात लावली, आणि जशी लावली एका महिन्यात बरंच काही घटित व्हायला सुरू झालं. मी तुम्हाला दाखवू शकतो मेल. आणि आज मला महिना झाला आहे, जाणवत आहे बऱ्यापैकी गोष्टी चेंज झालेल्या आहेत. मी रेमेडी करण्यासाठी फार काळजी घेतली. तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसंच केलं, आणि मला त्याचा एक चांगला आउटपुट आला आहे तुमच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे, आणि मी तुमचे आभार मानू इच्छितो. धन्यवाद. ही भाषा आणि हे वाक्य त्यांचे आहेत या मेलमधले. तुमच्या भावाचे व्हिडिओज असे असतात की जेव्हा तुम्हाला कळतं की एका छोट्याशा व्हिडिओनी तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठी भूमिका बजावली असेल, तर कुठून कुठे तुमचं आयुष्य घेऊन गेला तो व्हिडिओ. कोणती गोष्ट चुकीची होणार होती आणि ती ठीक झाली, जस्ट परमेश्वराच्या ब्लेसिंग्स होत्या. तेव्हा तुम्ही सुद्धा थँक्यू म्हणल्याशिवाय राहत नाही. आजचा व्हिडिओही काही तसाच आहे. साऊथ ईस्टबद्दल, आग्नेय कोणबद्दल बऱ्याच लोकांना एक भ्रम आहे. आग्नेय दिशा ही आग्नेय दिशामुळे एवढं मोठं काही होतं. काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतो, आणि त्या गोष्टी ठीक केल्यानंतर ना 100% तुमचं आयुष्य चेंज होईल, ही गॅरंटी. आज मी एकदम खुश आहे. साहजिक आनंद वाटतो की एखाद्याला एखादी छोटीशी रेमेडी केल्यानंतर ना त्याच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट येतो. दिस इज जस्ट अ ब्लेसिंग्स ऑफ युअर गुरु. तुमच्या गुरूंचे आशीर्वाद आहेत. माझे चॅनलचे लोक आनंदी होतात आणि ह्या गोष्टींवर अंमल करून त्यांना फार चांगले रिझल्ट्स येतात, त्यांचे मार्ग क्लिअर होतात. मी ह्याच्यापेक्षा आनंदी गोष्ट काय आहे? आग्नेय दिशेमध्ये फार गैरसमज आहे, काय असावं काय नसावं, कोण काय सांगतंय तर कोण काय सांगतंय. लॉजिकली गोष्टी सांगतो, लॉजिकली गोष्टी समजा, लॉजिकली गोष्टी केल्या तर इफेक्टसुद्धा त्याचे तेवढेच तीव्र येतात. ठीक आहे. मला खूप सारे ह्याच्यावर प्रश्न आले की सर, एका व्हिडिओमध्ये आम्हाला सांगून द्या की दक्षिण पूर्व म्हणजे साऊथ ईस्टमध्ये फार साऱ्या मिथ्स आहेत, फार सारं आमचं कन्फ्युजन आहे. साऊथ ईस्टमध्ये नक्की काय असावं काय नसावं, ज्याच्यामुळे आमचा फायदा होईल किंवा ॲटलिस्ट लॉस व्हायचा वाचेल. जी गोष्ट आपल्या मार्गात अडथळा बनते, दगड बनून उभी राहते आणि आपल्याला पुढे जाऊ देत नाही, अशा काही साऊथ ईस्टच्या गोष्टी सांगतो, ज्याचे रिझल्ट्स हे गंभीर स्वरूपात सुद्धा तुम्हाला जाणवतात. यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. आजचा व्हिडिओ आहे साऊथ ईस्ट, दक्षिण पूर्व ह्या दिशेमध्ये काय असावं काय नसावं. व्हिडिओ मराठी प्लस इंग्लिश थोडंसं आहे, जेणेकरून माझा मराठी ऑडियन्सला व्यवस्थित ह्या गोष्टी समजावा. सगळ्यात पहिली गोष्ट, साऊथ ईस्ट म्हणजेच अग्निकोणचं किचन जेव्हा बॅलेन्स्ड फॉर्ममध्ये असतं. बॅलेन्स्ड फॉर्म म्हणजे काय? वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट करताना आपण बार ग्राफ काढतो. सेंटरपासून कुठली दिशा किती लांब झाली आणि किती जवळ झाली, त्याला म्हणतात बार ग्राफ्स. हे वास्तूचे ग्राफ्स काढताना त्यामध्ये ठरतं की ही दिशा किती बॅलेन्स आहे किती नाही आहे. जेव्हा साऊथ ईस्ट बॅलेन्स असतो, ज्या स्पेसमध्ये साऊथ ईस्ट बॅलेन्स आहे, ज्या भवनामध्ये साऊथ ईस्ट बॅलेन्स आहे, तिथे ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा क्रिएट होती. ट्रान्सफॉर्मेशनची ऊर्जा म्हणजे अर्थाचं गणित. पैसा जी आहे ना, ते ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतं. पंचतत्वामधलं कुठलाच तत्व नाही आहे जो ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो, पण पैसा आहे. जिथे अग्नितत्व साऊथ ईस्ट बॅलेन्स्ड आहे, तिथे इलेक्ट्रिकल अप्लायन्सचे सुद्धा लाईफ वाढती, मेंटेन राहतात, जास्त सर्व्हिसिंग देत नाही. यानंतर आपण येऊया टी व्ही एक काय? टी व्ही एक मनोरंजनाचं जस्ट साधन आहे. जनरली टी व्ही टोटली ब्लॅक कलरचा असतो. ब्लॅक कलर हा आग्नेय दिशेमध्ये फार जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतो, बिकॉज ब्लॅकचे व्हायब्रेशन्स पाण्याच्या व्हायब्रेशन्स बरोबर मॅच होतात. टी व्ही हे मनोरंजनाचं साधन आहे, आणि अग्निकोण जो आहे साऊथ ईस्ट जी आहे ती कॅश फ्लोची दिशा आहे. घरातली माणसं मौज मजा करण्यावर पैसे उडवतात. इथे जर तुम्ही साऊथ ईस्टमध्ये टी व्ही ठेवलात तर तुमच्या घरात सेव्हिंग्स राहणार नाही, मजेवारी उडवून टाकशाल. ठीक आहे. साऊथ ईस्टमध्ये टी व्ही ठेवू नका. जनरली लोक म्हणतात साऊथ ईस्टमध्ये किचन फार चांगलं. ऑफकोर्स चांगलं आहे, अग्नीचा सोर्स आहे किचन, बट अकॉर्डिंग टू मी जेवढे मी 700, 800, 900 केसेस केले, त्यामध्ये माझ्याकडे हे कन्क्ल्युजन आहे, आजकालचे जे मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत ते मेजरली ब्लॅक ग्रे कलर टोन्समध्ये आहेत. ब्लॅक कलर हा साऊथ ईस्टमध्ये चालत नाही.
त्याच्यामुळे साऊथ ईस्टचं किचन मी माझ्या क्लायंट्सला प्रेफर नाही करत, बिकॉज बऱ्याचशा मॉडर्न इक्विपमेंटच्या रिस्ट्रिक्शन्स तिथे येतात. फ्रीज नाही ठेवू शकत, ओव्हन नाही ठेवू शकत. हे इक्विपमेंट कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट करतात, कलर इश्यूज क्रिएट करतात, बेसिकली ॲक्टिव्हिटीचा इश्यूज नाही क्रिएट करत. साऊथ ईस्ट म्हणलं की आपल्या वास्तूचं येतं किचन. किचनमध्ये तुम्ही ठेवता मिक्सर. मिक्सर काय करतो? मिक्सर हा चर्निंग ॲक्टिव्हिटी क्रिएट करतो. ठीक आहे, जनरली मिक्सर पण ब्लॅक कलरचे, ब्लॅक नसला रेड असला तर वेल अँड गुडच आहे. पण मिक्सर चर्निंग ॲक्टिव्हिटी क्रिएट करतो आणि मिक्सर जर तुमचं साऊथ ईस्टमध्ये किचन असेल तर तुम्ही तिथेच ठेवता. आणि मग मिक्सर जर साऊथ ईस्टला लागला की तुमच्या घरातला कॅश फ्लो अख्खाच्या अख्खा बाहेर जायला सुरू होतो, त्याची लिक्विडिटी संपायला सुरू होती, कारण मिक्सर रिप्रेझेंट्स चर्निंग ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट, जनरेटर जे आहे तुमच्या घरामध्ये, साऊथ ईस्टमध्ये जनरेटर इज व्हेरी गुड. जनरेटर काय करतं? बेसिकली ते पॉवर स्टोअर करून ठेवतंय. साऊथ ईस्ट इज अ डायरेक्शन ऑफ पॉवर. फायर एनर्जी आहे ना, पॉवर आहे. सो जनरेटर, इन्व्हर्टर ह्या गोष्टी चालतात, पण ब्लॅक कलरमध्ये असू नये. जर ब्लॅक असले तर काय करायचं? त्याच्यावर कवर वगैरे टाकून घ्या, इट विल गेट ट्रीटेड. सगळ्यात चांगली दिशा आहे इन्व्हर्टर जनरेटरसाठी साऊथ ईस्ट. तुमच्या घरातला MCB बोर्ड असेल, MCB बोर्ड पण साऊथ ईस्टमध्ये चालतो, बिकॉज पॉवरचंच काम आहे ना बेसिकली. साऊथ ईस्टमध्ये MCB बोर्ड असू दे, पण एक काळजी घ्या, त्याला ब्ल्यू कलरचं झाकण नसावं. ब्ल्यू कलरचं झाकण असलं तर त्याला ऑफ व्हाईट करून टाका. ठीक आहे. आता बरेच लोक म्हणतात की सर आम्ही नवीन घर बनवलं आहे आणि आमच्या घरात दररोज काही ना काही खराब होतं, कधी फ्रीज खराब होतोय, कधी TV खराब होतोय. हे जनरली अग्नितत्व डिस्टर्ब असल्यामुळे होतं. डिस्टर्ब कशामुळे होतं? अग्नीचा दुश्मन आहे किंवा अग्नीचा शत्रू अँटी एलिमेंट आहे पाणी. पाण्याचे मेजरली कलर आहेत ब्ल्यू टोन, ब्लॅक टोन्स. त्यानंतर अग्नीचा दुसरा शत्रू आहे आकाश तत्व, ग्रे कलरचे टोन्स. हे अग्नीच्या दिशेमध्ये जर गेले तर मग तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस खराब व्हायला सुरू करतात. जनरली मी काय बघतो, कॉमन मिस्टेक काय नॉर्मली माणसांच्या घरी, साऊथ ईस्टमध्ये ब्लॅक कलरचा किचन ओटा आहे. एकदम चुकीचा आहे, एकदम चुकीचा. साऊथ ईस्टचा ब्लॅक कलरचा किचन ओटा असेल तर तुमचा कॅश फ्लो फसायला सुरू होईल. नेक्स्ट, साऊथ ईस्टमध्ये सर सीडी चालती का? फार मोठे मिथ्स आहेत. त्या सीडीला तर एवढं बदनाम करून ठेवले नाही वास्तुवाल्यांनी, विचारताच सोय नाही. साऊथ ईस्टमध्ये सीडी काय ॲक्ट करते? जनरली क्लॉकवाईज सीडी आपण 3 निगेटिव्ह झोन्समध्ये ठेवतो. कुठले कुठले? सगळ्यात पहिले पूर्वीय आग्नेय, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट. दुसरं वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, त्याला म्हणतो पश्चिमी वायव्य. तिसरं साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, त्याला म्हणतो दक्षिणी नैऋत्य. या 3 दिशेत क्लॉकवाईज जिना पाहिजे. ठीक आहे. बाकीचे सगळे जेवढे पॉझिटिव्ह दिशा आहेत तिथे अँटी क्लॉकवाईज जिना पाहिजे. म्हणजे बाय डिफॉल्ट साऊथ ईस्ट ही पॉझिटिव्ह दिशा आहे, तिथे अँटी क्लॉकवाईज तुम्ही जिना ठेवा, काही इश्यू नाही आहे. कॅश फ्लो वाढेल त्या स्पेसमध्ये. ठीक आहे. त्याच्या पाठीमागं लॉजिक काय? स्क्रूड्रायव्हरमधून आपण स्क्रू टाईट करतो, क्लॉकवाईज केला की तो आत जातो, अँटी क्लॉकवाईज केला की बाहेर येतो. अँटी क्लॉकवाईज शिडी टाकली की त्या दिशेचे गुण वाढतात. सिम्पल लॉजिकली जायचे. साऊथ ईस्टला कुठले कुठले कलर चालतात? पिंक कलर चालतो, ग्रीन चालतो, ब्राऊन चालतो, ऑफ व्हाईट चालतो. कुठले नाही चालत? ब्लॅक कलर नाही चालत, ब्ल्यू कलर नाही चालत, ग्रे टोन्स नाही चालत. एवढं फक्त मेंटेन ठेवायचं. नेक्स्ट, अंडरग्राऊंड वॉटर टँक. अंडरग्राऊंड वॉटर टँक हा जलतत्व रिप्रेझेंट करतो आणि जर आग्नेयमध्ये गेला तर त्या स्पेसमध्ये येणारा कॅश फ्लो पूर्णपणे ब्लॉक करतो. त्याच्यामुळे काय करायचे? अंडरग्राऊंड वॉटर टँक साऊथ ईस्टमध्ये नको, फार वाईट इम्पॅक्ट देतो. नेक्स्ट, सेप्टिक टँक आणि टॉयलेट. सेप्टिक टँक आणि टॉयलेट हे दोन्ही सेमच ॲक्टिव्हिटी क्रिएट करतात, फ्लश ॲक्टिव्हिटी क्रिएट करतात. जर आग्नेय कोनमध्ये टॉयलेट किंवा सेप्टिक टँक असला तर तिथला कॅश फ्लो ब्लॉक होतो. तिथे कॉपरची पट्टी किंवा रेड कलरचा टेप त्याच्या आजूबाजूला, झाकणाच्या आजूबाजूला लावला किंवा कमोडच्या आजूबाजूला लावला, इट विल गेट ट्रीटेड. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. नमस्ते.